काही वेळाने तिला शुद्ध आली, पण ती ज्या अवस्थेत होती ते पाहून हादरून गेली. ती चुकीच्या अवस्थेत होती आणि तो प्रिन्सिपल तिच्या बाजूला बेडवर होता. ते भयानक दृश्य बघून तिने त्याला जोराचा धक्का दिला, पण त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. एका शांत मध्यमवर्गीय कुटुंबात सविताचा जन्म झाला. ती घरातील एकुलती एक असल्यामुळे तिच्या प्रत्येक गरजा आणि इच्छा तिच्या आईवडिलांनी प्रेमाने पूर्ण केल्या होत्या. पण लाडात वाढूनही तिची बुद्धिमत्ता आणि अभ्यासवृत्ती कधी कमी झाली नाही. तिच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या भिंतींवर तिने नेहमीच पहिला नंबर कोरला होता. तिच्या पालकांसाठी ती केवळ मुलगी नव्हती, तर त्यांचा गर्व होती. तिचं भविष्य उज्ज्वल असेल यात कोणालाही शंका नव्हती. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर सविताने आपले ध्येय निश्चित केले. सरकारी अधिकारी व्हायचे. तिच्या अभ्यासाच्या खोल्या, पुस्तके आणि नोट्समध्ये तिचे दिवस सरू लागले. याच काळात तिच्यासाठी एक उत्तम स्थळ चालून आले. तो मुलगा एका बँकेत क्लर्क होता. नोकरी चांगली, पगार चांगला, स्वभावही सरळ. मुलीसाठी एवढा चांगला मुलगा मिळाल्यावर पालकांनी तिच्या हाताला पिवळे करण्याचे ठरवले. काही दिवसातच लग्न थाटात झाले. सविताचे वैवाहिक जीवन आनंदी आणि प्रेमाचे होते. तिचा पती तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि तिच्या स्वप्नांचा आदर करायचा. लवकरच त्यांच्या संसाराला गोड फळे लागली. एक गोंडस मुलगा आणि काही वर्षांनी एक मुलगी. आता 2 मुलांची जबाबदारी होती. घर सांभाळायचे होते. पण सविताने आपले ध्येय कधीही विसरले नाही. रात्रीचं जागून मुलांचा अभ्यास झाल्यावर मिळेल त्यावेळेत तिने आपले सरकारी परीक्षेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. तिच्या पतीला आणि घरच्यांना तिच्या या जिद्दीचा अभिमान होता आणि तिची मेहनत फळाला आली. एका पहाटे घरात आनंदाचा कल्लोळ झाला. सविताची सरकारी नोकरीत निवड झाली होती. तिला जिल्हा परिषदच्या झेडपी शाळेत शिक्षिका म्हणून पद मिळाले. तिचा पती गर्वाने फुगला होता. माझ्या पत्नीने स्वतःच्या हिमतीवर हे मिळवलं आहे, असे तो छाती ठोकून सांगायचा. आता त्यांच्या घरी सुख समृद्धी आली होती. दोघांच्या नोकरीमुळे चांगले उत्पन्न होते. 2 सुंदर मुले होती. आयुष्य अगदी स्वप्नासारखं सुरू होते. पण नियतीला बहुधा हे सुख मान्य नव्हते. 2020च्या कोविड महामारीच्या काळात अचानक एक भयानक वादळ त्यांच्या आयुष्यात आले. सविताच्या पतीचे दुःखद निधन झाले. ही बातमी सवितासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी एक मोठा आघात होता. तिच्या पायाखाली जमीनच सरकली. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही क्षण तिला वाटले की आता सर्व संपले. पण तिच्या वडिलांनी आणि घरच्यांनी तिला आधार दिला. तुला तुझ्या मुलांसाठी जगायचं आहे, या शब्दांनी तिला नवी उमेद दिली. याच धैर्यावर तिने स्वतःला सावरले आणि कामावर परतली. तिने आता एकच ध्येय ठेवले होते, मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठे अधिकारी बनवायचे. पतीच्या निधनानंतर सविता आपल्या वडिलांसोबत राहू लागली. मुलांचे पालनपोषण आणि नोकरी या जबाबदाऱ्या ती हिमतीने पार पाडत होती. मार्च 2023मध्ये तिच्या जीवनात एक महत्त्वाचा बदल झाला. तिची बदली साक्री तालुक्यात धुळे जिल्हा येथे झाली. वडिलांना आणि मुलांना सोबत घेऊन तिने साक्री येथे भाड्याचे घर घेतले आणि नव्या ठिकाणी आयुष्याची घडी बसवण्यास सुरुवात केली. सविता राहत असलेल्या ठिकाणापासून तिची शाळा 30 मिनिटांच्या अंतरावर होती. सुरुवातीला ती बसने प्रवास करायची, पण मुलांना शाळेत सोडणे, स्वतः वेळेवर पोहोचणे आणि परतताना त्यांची काळजी घेणे, या सर्व धावपळीत तिला खूप त्रास होऊ लागला. रोजचा प्रवास खूप थकवणारा ठरत होता. तिच्या डोक्यात विचार आला, एका कारची गरज आहे. सरकारी शिक्षिका असल्यामुळे आर्थिक अडचण नव्हती. तिने लगेच एक कार खरेदी केली. पण एक अडचण होती, तिला गाडी नीट चालवता येत नव्हती आणि नवीन ठिकाणी ट्रॅफिकचं टेन्शन घ्यायची तिची तयारी नव्हती. मुलांच्या आणि तिच्या स्वतःच्या सोयीसाठी तिने एक खासगी ड्रायव्हर ठेवण्याचा निर्णय घेतला. तिने श्याम नावाच्या एका तरुण आणि उत्साही मुलाला कामावर ठेवले. श्याम आता रोज सकाळी तिला शाळेत सोडायचा आणि शाळा सुटल्यावर परत घेऊन जायचा. प्रवासाच्या याच वेळांमध्ये सविता आणि श्याम यांच्यात संवाद वाढू लागला. श्याम अत्यंत विश्वासू आणि मन मिळाऊ होता. अनेकदा प्रवासात सविता थकून गेल्यावर ते रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये थांबून सोबत चहा घ्यायचे. काही दिवसातच श्याम इतका विश्वासू बनला की कार त्याच्याकडेच राहू लागली. तो फक्त वेळेनुसार तिला पिकअप आणि ड्रॉप करायचा. पती नसण्याचे दुःख तिच्या मनात होते, पण मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या ध्येयावर तिने पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. सविता ज्या शाळेत शिकवत होती तिथे रामभाऊ बोरसे नावाचे मुख्याध्यापक होते. अंदाजे 40-42 वर्षांचे. रामभाऊ अतिशय अनुभवी आणि कामात अगदी शिस्तप्रिय. ते विवेकानंद कॉलनीत राहायचे आणि सरकारी शाळेचे प्रिन्सिपल असल्याने त्यांचा पगारही उत्तम होता. पण त्यांची एक सवय कुप्रसिद्ध होती. ते अत्यंत चिकट, कंजूस होते. ते स्वतःचा 1 रुपयाही कोणावर खर्च करत नसे. 2023च्या पावसाळ्यातील तो एक दिवस शाळेची सुट्टी होण्याची वेळ झाली होती. नेमक्या त्याचवेळी रामभाऊ बोरसे यांना घरातून आपत्कालीन कॉल आला. त्यांच्या आईची तब्येत अचानक बिघडली होती
आणि त्यांना तातडीने घरी पोचायचे होते. त्यावेळी बस उपलब्ध नव्हती. त्यांनी दारात उभी असलेली सविताची चकचकीत कार पाहिली. रामभाऊंनी सविताला नम्रपणे विचारले, मॅडम, मी तुमच्या गाडीतून येऊ शकतो का? मला खूप घाई आहे. सविता त्यांना नाही म्हणू शकली नाही. अखेर ते शाळेचे प्रिन्सिपल होते आणि त्यांच्या हातात शाळेचा सर्व कारभार होता. तिने त्वरित श्यामला बोलावले आणि प्रिन्सिपलांना घरी सोडले. ही एक मदत पुढे सवय बनली. हळूहळू आठवड्यातून एकदा तरी मुख्याध्यापक तिच्या गाडीतून घरी जाऊ लागले. यामुळे त्यांचे बरेचसे पैसे तर वाचायचेच, पण त्यासोबत त्यांची सवितासोबतची ओळखही वाढू लागली. प्रवासात ते दोघे गप्पा मारू लागले. प्रवासात रामभाऊ बोरसे अत्यंत चातुर्याने सविताच्या आयुष्यातील बारीक सारीक गोष्टींची चौकशी करू लागले. तुम्ही कुठे राहतात? कुटुंबात कोण कोण आहे? आर्थिक परिस्थिती कशी आहे? अशा प्रकारचे प्रश्न ते अगदी सहजपणे विचारत. सविता त्यांच्या शाळेची प्रिन्सिपल असल्यामुळे त्यांचा आदर करत होती. तिला वाटायचे की सर माझ्याशी बोलत आहेत, माझी चौकशी करत आहेत, म्हणजे ते चांगले आहेत. तिच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त स्थान निर्माण झाले होते. 16 ऑगस्ट 2023चा तो दिवस होता. रामभाऊ बोरसे नेहमीपेक्षा खूपच नाराज आणि दुःखी दिसत होते. सविताच्या लगेच लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. ती त्यांच्याजवळ गेली आणि आदरपूर्वक विचारले, सर, काय झालं? तुम्ही खूप उदास दिसत आहात. सुरुवातीला ते टाळाटाळ करत होते, पण सविताने आग्रह धरला, सर, आपण एका कुटुंबासारखे आहोत. दुःख वाटल्याने हलके होते. तेव्हा त्यांनी हळू आवाजात सांगितले, मॅडम, माझ्या मुलीच्या ॲडमिशनचा आज शेवटचा दिवस आहे. मला त्वरित 70,000 रुपये कमी पडत आहेत. जर मी उद्या ॲडमिशन नाही केलं तर तिचं पूर्ण वर्ष वाया जाईल. हे ऐकून सविताला खूप वाईट वाटले. एक वडील म्हणून त्यांची अडचण तिला समजली. दुसऱ्याच दिवशी 17 ऑगस्टला सविताने त्यांना कसलाही विचार न करता ते 70,000 रुपये दिले. रामभाऊ बोरसे खूप आनंदी झाले. त्यांनी लगेच ॲडमिशन केले आणि सविताचे खूप आभार मानले. सवितालाही वाटले की आपण कोणाच्या तरी चांगल्या कामात मदत केली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी 18 ऑगस्ट 2023ला सायंकाळी 8:30 वाजले असतील. सविता घरी एकटीच होती. तिचे वडील बाहेर गावी गेले होते आणि दोन्ही मुले ट्युशनला गेली होती. घरात पूर्ण शांतता होती. अचानक दाराची बेल वाजली. सविताने दार उघडले तर समोर रामभाऊ बोरसे उभे. त्यांच्या हातात पेढ्यांचा एक बॉक्स होता. तिला खूप आश्चर्य वाटले. शाळेचे प्रिन्सिपल आपल्या घरी? तिने आनंदाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना बसायला सांगितले. रामभाऊ म्हणाले, मॅडम, तुम्ही मला खूप मोठी मदत केली. तुमच्यामुळेच माझ्या मुलीचे ॲडमिशन झालं. तुमचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे आणि हे पेढे खास तुमच्यासाठी आणले आहेत. त्यांनी बॉक्स उघडून एक पेढा सविताला दिला. सविताने आनंदाने तो खाल्ला आणि म्हणाली, सर, मदत करायलाच पाहिजे. आपण सोबत काम करतो, एका कुटुंबासारखे आहोत. मग ती त्यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. पण स्वयंपाकघरात पोहोचताच तिला कसं तरी वाटू लागलं. तिचे डोके गरगरू लागले. तिला चक्कर आली आणि ती जागेवरच कोसळली. आवाज ऐकून रामभाऊ धावत आले. त्यांनी पटकन तिला उचलले आणि बेडरूममध्ये घेऊन गेले. रामभाऊ बोरसे यांनी अत्यंत चालाकीने आणि योजनाबद्ध पद्धतीने हे सर्व केलं होतं. त्या पेढ्यांमध्ये त्यांनी काही गुंगीचे औषध मिसळले होते, ज्यामुळे सविता लगेच बेशुद्ध झाली. आता घरात फक्त ते दोघे होते आणि सविता पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होती. त्या नराधमाने बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला आणि सवितासोबत चुकीचे कृत्य करण्यास सुरुवात केली. काही वेळाने सविताला शुद्ध आली, पण ती ज्या अवस्थेत होती ते पाहून हादरून गेली. ती चुकीच्या अवस्थेत होती आणि तो प्रिन्सिपल तिच्या बाजूला बेडवर होता. हे भयानक दृश्य बघून तिने त्याला जोराचा धक्का दिला आणि लगेच स्वतःला सावरलं. तिला समजून चुकले होते की तिच्यासोबत अतिशय नीच कृत्य घडले आहे. ती ओरडू लागली, पण रामभाऊ बोरसे यांनी आपली दुचाकी घेऊन तिथून लवकरात लवकर पळ काढला. सविताला फार मोठा धक्का बसला होता. ज्या व्यक्तीवर तिने आदराने विश्वास ठेवला तोच व्यक्ती इतका नीच असेल याची कल्पनाही तिने केली नव्हती. तिच्या विश्वासाला तडा गेला होता. ती पूर्णपणे हादरून गेली होती, घाबरून गेली होती. पण आता हे दुःख कोणाला सांगायचे? वडिलांना? तिचे वडील म्हातारे होते. त्यांना हे सांगितलं तर त्यांना मानसिक त्रास होईल, म्हणून तिने गप राहणं पसंत केलं. मुले लहान होती, त्यांना कसे सांगणार? समाजात तिची इज्जत जाईल. एकटी स्त्री म्हणून लोक तिलाच नाव ठेवतील. तिला या शाळेत काम करायचे होते आणि तो प्रिन्सिपल होता. या सर्व कारणांमुळे तिने शांत बसण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या दुःखाचे अश्रू आतले आत गिळले. तिचे मन खूप बेचैन झाले होते. तिला क्षणोक्षणी तो दिवस आठवत होता. कशा प्रकारे त्याने ओळख वाढवली, मुलीच्या ॲडमिशनचा बहाणा केला, पैसे घेतले आणि त्याच बहाणे घरी येऊन पेढा दिला. आता तिला कळून चुकले की पेढा खाण्याची चूक झाली.
ते ॲडमिशन, ते पैसे, ती मदत, सगळं नाटक होतं. त्याने अत्यंत हुशारीने हा कट रचला होता आणि तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला होता. रामभाऊ बोरसे यांना खात्री होती की सविता कोणालाही काही सांगणार नाही. ती अबला नारी आहे, घाबरलेली आहे आणि तिला त्यांच्या हाताखालीच काम करायचे आहे. दुसऱ्या दिवशी शाळेत तो असा वागू लागला जसं काही झालंच नाही. सविता त्याला टाळू लागली, पण एकाच शाळेत काम करताना ते शक्य नव्हते. काही दिवसांनी रामभाऊंनी शिपाईला तिच्याकडे पाठवले आणि तिला केबिनमध्ये बोलावून घेतले. भीतभीत ती केबिनमध्ये गेली. तिच्या मनात प्रचंड राग होता, पण ती बोलू शकत नव्हती. तो थेट म्हणाला, मॅडम, मला 50,000 रुपये पाहिजेत, मला EMI भरायचा आहे. ती म्हणाली, नाही सर, माझ्याकडे पैसे नाहीत, मी नाही देऊ शकत. त्याने 2 वेळा आग्रह केला, पण सविताने नकार दिला. तिला माहीत होतं की त्याला पैशांची गरज नाही. तो फक्त तिच्याशी बोलण्याचा आणि तिच्यावर आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा तिला बोलावले आणि धमकीच्या सुरात विचारले, तुम्ही मला पैसे देत आहात की नाही? सविताने पुन्हा नकार दिला. तेव्हा रामभाऊ बोरसे यांनी आपला अंतिम नीच डाव टाकला. मॅडम, जर तुम्ही मला पैसे दिले नाहीत तर याचे परिणाम खूप वाईट होतील. माझ्याकडे तुमचे चुकीचे व्हिडिओ आहेत, जे मी तुमच्या घरी आलो असताना काढून घेतले होते. जर तुम्ही मला पैसे दिले नाही तर मी हे व्हिडिओ सोशल मीडियावर आणि गावावर व्हायरल करेन. हे ऐकून सविताच्या पायाखाली जमीन पुन्हा सरकली. तिला वाटले नव्हते की त्याने फोटो किंवा व्हिडिओही काढले असतील, पण तो पूर्ण प्लॅनिंगनेच आला होता. त्याने नीच कृत्य केलेच, पण त्याचे पुरावेही तयार ठेवले होते, ज्यामुळे तो पुन्हा पुन्हा तिचा छळ करू शकेल. आता तिच्यापुढे नाईलाज होता. बदनामी आणि मुलांच्या भविष्याच्या भीतीमुळे दुसऱ्याच दिवशी तिने रामभाऊ बोरसे यांना 50,000 रुपये आणून दिले. तो तिच्या मजबुरीचा फायदा उचलू लागला. तिला वाटले की याशिवाय माझ्याकडे कोणताही मार्ग नाही आणि ती शांतपणे हा सगळा अन्याय सहन करत राहिली. सप्टेंबर 2023 एक शनिवार होता. एका शनिवारी शाळेला सुट्टीचा दिवस, पण त्या नराधमाने सविताला निरोप पाठवला, अर्जंट मीटिंग आहे, त्यामुळे तुम्ही शनिवारी शाळेत या. प्रिन्सिपलने सांगितले म्हणजे जावेच लागते. नाईलाजाने ती सुट्टीच्या दिवशी शाळेत गेली, पण शाळेत पोचताच ती हादरून गेली. तिथे कुठलेही शिक्षक किंवा कर्मचारी नव्हते. तिथे फक्त तो एकटा नराधम आणि ती, ते दोघेच होते. त्याने मुद्दाम तिला बोलावले होते. त्याने एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यासोबत पुन्हा चुकीचे कृत्य केले. सविता या सर्व छळाला पूर्णपणे वैतागून गेली होती. तो अनेक वेळा तिच्या आर्थिक आणि शोषण करू लागला, कधी शाळेमध्ये तर कधी घरीच. शाळा सुटल्यावर तो तिला मुद्दाम थांबवून ठेवायचा आणि तिच्यासोबत जबरदस्ती करायचा. आर्थिक शोषणाने तर त्याने कळस गाठला. त्याने सविताकडून पुन्हा एकदा 1.5 लाख रुपये जबरदस्तीने घेतले. एवढंच नव्हे तर सविताच्या बॅगमध्ये असलेल्या चेकबुकमधील 6 कोऱ्या चेकवर त्याने तिच्याकडून जबरदस्तीने सही करून घेतली आणि चेकबुक स्वतःकडे ठेवून घेतली. सविताला भीती वाटू लागली की हा नराधम मला कंगाल करूनच सोडेल. असे करत करत 1.5 वर्ष निघून गेले. या काळात त्या नराधमाने सवितावर असह्य छळ केला. ती मानसिक आणि शारीरिकरित्या पूर्णपणे कोलमडून गेली. माणसाने किती अन्याय सहन करायचा. तिने स्वतःचा जीव संपवण्याचाही विचार केला, पण जेव्हा तिच्या डोळ्यासमोर तिची मुलं आली तेव्हा ती थांबली. तिला त्यांच्यासाठी जगायचं होतं, पण आता डोक्यावरून पाणी गेलं होतं. तिच्या मानसिक त्रासाचा परिणाम शारीरिक आरोग्यावर झाला. तिची तब्येत खूप खराब झाली आणि मार्च 2025 तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. तिचे वडील खूप काळजीत होते. आपल्या मुलीला नेमके काय झाले आहे, ती एवढी आजारी का पडत आहे, हे त्यांना समजत नव्हते. त्यांनी सविताला प्रेमाने विचारले, बेटा, काय झाले आहे? सर्व ठीक आहे ना? तुला कसले टेन्शन आहे का? सुरुवातीला तिने काही सांगितले नाही, पण आता तिच्याकडे मन मोकळं करण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग उरला नव्हता. वडिलांना त्रास नको म्हणून तिने इतके दिवस गप्प बसण्याचा प्रयत्न केला, पण आता तिला कोणाकडे तरी आपलं दुःख सांगायचंच होतं. शेवटी तिने आपल्या वडिलांना सर्व काही सांगून टाकलं. कशा प्रकारे मुख्याध्यापकाने तिच्यासोबत शारीरिक आणि आर्थिक छळ केला, कसे पैसे घेतले आणि चेकबुकही जबरदस्तीने घेतले. वडिलांनी तिची गोष्ट शांतपणे ऐकून घेतली. त्यांना समजले की त्यांच्या मुलीसोबत किती भयंकर अन्याय झाला आहे, पण त्यांनी रडण्याऐवजी तिला आधार दिला. अगं, तू हे इतके दिवस का सहन करत राहिलीस? जर तू सुरुवातीलाच आवाज उठवला असता तर आज ही वेळ आली नसती. त्यांनी लगेच निर्णय घेतला की आता या नराधमाला धडा शिकवायचा. ते दोघे लगेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी इन्स्पेक्टर कापडे यांना घडलेला संपूर्ण प्रकार तपशिलावर सांगितला. इन्स्पेक्टर कापडे यांनी त्यांची समजूत घातली. तुम्ही घाबरू नका, जो नराधम आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही पोलीस डिपार्टमेंट तुमच्यासोबत आहोत. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोक 2 दिवस बोलतील आणि शांत होतील, पण या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. इन्स्पेक्टर कापडे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले
आणि त्यांनी रामभाऊ बोरसेविरुद्ध FIR दाखल केली. दुसऱ्याच दिवशी इन्स्पेक्टर कापडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत धाड टाकली आणि त्या नराधमाला म्हणजेच रामभाऊ बोरसेला तातडीने अटक केली. त्याच्यावर अत्याचार, शारीरिक आणि मानसिक छळ तसेच खंडणी या गुन्ह्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला त्याची योग्य ती शिक्षा ठोठावण्यात आली. सविताच्या बाबतीत 2 गोष्टी घडल्या ज्यामुळे हा अन्याय इतका वाढला. अन्यायाविरुद्ध शांत बसणे, इज्जत जाईल, नोकरी जाईल आणि वडील घाबरतील या भीतीमुळे ती गप्प राहिली. तिच्या या शांतपणामुळे आरोपी रामभाऊ बोरसेला प्रोत्साहन मिळत गेले. रामभाऊने काढलेले व्हिडिओ हेच तिच्या छळाचे प्रमुख कारण बनले, ज्यामुळे तिला सतत पैसे द्यावे लागले आणि शारीरिक शोषणाला बळी पडावे लागले. जोपर्यंत सविता शांत राहिली तोपर्यंत तिच्यावर अन्याय होत राहिला. पण जेव्हा तिने हिंमत दाखवून आपल्या वडिलांना सत्य सांगितले आणि तक्रार दाखल केली तेव्हा हा अन्याय तिथेच थांबला. जगात असे अनेक पुरुष अधिकारी, बॉस किंवा प्रभावशाली व्यक्ती असतात जे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लाचार आणि गरजेतील महिलांवर अशाच प्रकारचे शारीरिक आणि आर्थिक पिळवणूक करत असतात. ते लाचारीचा फायदा घेतात. पण लक्षात ठेवा, अन्याय सहन करणे हा गुन्हा आहे. जर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर गप्प बसू नका. मनातील भीती दूर करून आवाज उठवा. तुमच्या मदतीसाठी पोलीस, कायदा आणि समाज उभा आहे. जर सविताने सुरुवातीलाच जेव्हा त्याने पहिल्यांदा तिच्यासोबत चुकीचे काम केले त्याच वेळी आवाज उठवला असता तर तिला पुढचा 1.5 वर्षांचा भयानक त्रास सहन करावा लागला नसता. अन्यायाला त्याच्या पहिल्याच पावलावर थांबवा. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा.